हे बघ, आय जस्ट टॉलरेट हर बिकॉज ऑफ यू अँड यू नो दॅट. जर तू या इक्वेशनमध्ये नसतास ना तर अशा बाईशी मी बोलले पण नसते. नेव्हर से नेव्हर. उद्या बाळ झाल्यावर काय? 2 दिवस वर्क फ्रॉम होम असेल, बाकीचे 4 दिवस आईच हँडल करणार आहे ना सगळं. अजिबात नाही. त्यापेक्षा मी बाळाला विहिरीत टाकीन. कसली वाईट बाई आहेस तू म्हणू. विहिरीत? तुझ्या आईपेक्षा कमी. डांबिस डांबिस आहे. तू माझ्या आईला डॅम्बिस म्हणालीस म्हणू. आहेस मग. थांब, मी ना आता तुला मला उशी लागते. दाखवतो. नाही, मला उशी माझ्या आईला लागते. आय डांबिस, आय डांबिस, आय डांबिस. आमच्या पिढीचं ना सँडविच झालंय अगदी. जेव्हा सून होतो तेव्हा सासूचा जाच सहन केला, आता सासू झालोय तर सुनेची मनमानी. मग आमचं कोण कधी ऐकणार? तुझं कोण ऐकत नाही आई. सगळी सोसायटी तर तुझ्या इशाऱ्यावरच चालते. बॉस आहेस तू, बॉस. हो गौरी, ते बाहेर, घरात काय? आज काय? तुला सांगते, माणूस घाणी आहे एक नंबरची. उन्हात मिसळत नाही. एक मित्रमैत्रीण नाही तिला. सतत रूम मध्ये बसलेली असते. रूम मध्येच बसलीये. नाही ग मम्मी, वर्क फ्रॉम होम आहे. बाहेर च्युइंगमचा परदेशी व्हिडिओ कॉल चाललाय ना. आता कंप्लेंट चालली असेल लाडक्या लेकीकडे माझी. पूजेच्या दिवशी कोणी पोहे बनवते का? आणि दुपारपर्यंत अख्ख्या बिल्डिंग मध्ये च्युइंगम स्ट्रेच होईल. चला, कॉल सुरू झाला. बाय, करते मी कॉल. काल तिचे आई बाबा अगदी संध्याकाळी आले पूजेला. मग? घरातली पूजा ना. मग तुम्ही असे संध्याकाळी बरे येता पाहुण्यासारखे तीर्थप्रसादाला. राहू दे गाई, तू कशाला उगाच त्रास करून घेतेयस. हो ग, मी तर हल्ली बाई काही बोलतच नाही. पण राहून राहून आपल्या सौरूसाठी वाटतं ग. एवढ्या चांगल्या चांगल्या मुली दाखवल्या त्याला आपल्यातल्या, पण हा नग घेऊन आला. आपल्यातच केलं ना की बरं असतं. आई, बरं, हिचं मराठीही चांगलं नाही. हिला माणूस मिळतो, टॉवेल भेटतो. त्या कडबोळकरांची शालिनी ना एकदम चांगली मुलगी होती. ए चल ग, सोसायटी मेंबर्स आल्या वाटतं हळदी कुंकाच्या मीटिंगसाठी. चल ठेवते, बाय. नंतर करते.